रत्नागिरीत 29 जूनला भर बाजारपेठेत गोळ्या घालून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली। बाजारपेठेत घडलेल्या घटनेमुळे अख्खी रत्नागिरी हदरली। मूर्खाधारी इस्मानं गोळ्या घालून हत्या केली एवढीच माहिती पोलिसांसमोर होती। बाबू खातू या इस्मानं खुन्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तोही निष्फळ ठरला। आवाज आला, मी माझं किराणामाल दुकान इथे बाजूला आहे। आवाज आला म्हणून आम्हाला टायर फुटला असेल, बॉम्ब फुटला, एक ॲटो बॉम्ब लावला असेल। काही बायका चालत गेल्या, त्या म्हणाला की ह्याने काहीतरी केला नाही। मी धावत सुटलो तर त्याने माझ्यावर रिव्हॉल्वर रोखलं, त्यामुळे तो पकडू शकलो नाही। आता पोलिसांसमोर दोन आव्हानं होती, खुन्याला पकडणं आणि अनोळखी मृत व्यक्तीचा तपास लावणं। पण रत्नागिरी पोलिसांनी 24 तासांतच आपलं कर्तव्य चोख बजावलं। काफ़ी सर्च के बाद हमें राजापुर जवाहर चौक ते राजापुर टिठा या परिसरामध्ये शोध करने के समय ये आदमी ऑटो में हाईवे पे पैदल जाते हुए हमें मिला। यातल्या मयत व्यक्तीचं नाव होतं सैफुल्ला आणि त्याला मारणारा आरोपी होता रिजवान शेख। हे दोघं भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते। ईडीच्या मार्फत या दोघांना भरपूर पैसे मिळाले आणि या पैशातूनच दोघांमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की रिजवाननं सैफुल्लाचा खून केला। 25,000 रुपीज कॅश ते मयतकडे होते, त्यांच्याकडे मोबाईल पण होता। एक बुरका त्यांनी काढला होता क्राईमच्या दौरान, ते जे हत्यार त्यांनी वापर केले 3 राऊंड्स आणि इतर सामग्री त्यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे। भिकाऱ्यांकडे असणाऱ्या संपत्तीची अनेक प्रकरणं यापूर्वीही उघड झाली, पण गावठी कट्टा, काडतुस अशा गोष्टी या भिकाऱ्यांकडे आल्यास कशा, असा प्रश्न इथं उपस्थित होतोय। प्रणव गोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।